नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये जे पॉलिटीचे प्रश्न विचारले होते 2011 पासून 2025 पर्यंत, तर या 2700+ प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आणि ही जी लेक्चर सिरीज आहे VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळत आहे किंवा त्याचे लेक्चर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतो. आपल्या ज्या इतर मेंटरशिप बॅचेस आहेत, उदाहरणार्थ डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न्सशी संबंधित, त्याच्याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल, उदाहरणार्थ PSIR ऑप्शनल असेल, मेन्समधला GS पेपर 2 असेल, एसे रायटिंग असेल, तुमचं ओव्हरऑल आन्सर रायटिंग असेल, ह्या सर्व मेंटरशिप बॅचेस ज्या आहेत त्याची माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे 9665274459. या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता आणि त्या बॅचमध्ये सहभागी होऊ शकता. त्या बॅचसाठी आपण जी फी घेतो आहे तर ती अगदी नाममात्र फी आहे. म्हणजे मार्केटमध्ये जी फी चालली आहे तर त्याच्यापेक्षा 50% ऑफ किंवा 50% कमी आपण ती फी जी आहे तर ती तुमच्याकडून आकारतो. त्याच्यामध्ये आपण थोड्याशा नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आहे. अगदी खूप साऱ्या नोट्स नाही आहेत, गरजेनुसार आवश्यकतेनुसार जे महत्त्वाचं आहे तर अशा काही नोट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून तुम्हाला त्या नोट्स फायदेशीर ठरतील. ही लेक्चर सिरीज तुम्हाला आवडते त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. आजचं जे आपलं PYQ ॲनालिसिसमधलं पुढचं लेक्चर जे आहे तर ते संसदीय प्रक्रिया याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. याच्या अगोदरची लेक्चर आपण संसद, याच्याशिवाय राज्यसभा आणि लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभेचे पीठासीन अधिकारी ही सगळी लेक्चर्स पाहिली आहेत. आणि पुढचं जे लेक्चर आहे तर ते संसदीय प्रक्रिया, म्हणजे संसदेत कायदा निर्मिती असेल किंवा विधेयक असतील याच्या संबंधितल्या ज्या प्रक्रिया असतात तर त्या कशा चालतात, कशा असतात, याच्यावरती आधारित जे MPSCने 2011 पासून 2025 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. अगदी प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आणि योग्य स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून मी केला आहे. त्याच्यामुळं प्लीज जास्तीत जास्त लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. संसदीय प्रक्रिया, पार्लमेंटेरियन प्रोसेस किंवा प्रोसिजर आपण त्याला म्हणू. तर या ज्यावेळेस अभ्यास घटकाचा तुम्ही अभ्यास करता तर तुम्हाला 5 महत्त्वाचे सब टॉपिक किंवा उपघटक यांचा अभ्यास करावा लागतो. आता हे जे मी तुम्हाला उपघटक सांगतो आहे तर हे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि जर का तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र ठरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहाल आणि जर का संसदीय प्रक्रियेबद्दल तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला या 5 अभ्यास घटकांचा अभ्यास करावाच लागेल, हे लक्षात ठेवा. तर त्या अनुषंगानं आपण या टॉपिकचं डिझायनिंग केलेलं आहे की जेणेकरून याचा तुम्ही अभ्यास करताना प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झामचा अभ्यास एकाच वेळेला तुम्हाला करता यावा. बघा, काही जे टॉपिक आहेत तर ते तुम्हाला प्रीला वेगळे अभ्यास करावे लागतील आणि मेन्सला वेगळे अभ्यास करावे लागतील, याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. परंतु काही अभ्यास घटक असे आहेत की तुम्हाला प्री आणि मेन्सचा त्याचा अभ्यास सोबत करता येतो. ओके, अशा काही टॉपिकची माहिती आपण वेळोवेळी या प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला देतच असतो. ज्यावेळेस तुम्ही संसदीय प्रक्रियेचा अभ्यास करता तर त्यावेळेस तुम्हाला काय काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायद्याची निर्मिती कशी होते किंवा कायदा निर्मिती प्रक्रिया काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे कायदे मंडळ कायदे निर्मितीचं एक महत्त्वाचं कार्य करत असतं हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्या दृष्टीनेच संसदेमध्ये विविध विधेयकं मांडली जातात. संसदेपुढं कायद्याचा प्रस्ताव विधेयकाच्या स्वरूपात मांडला जातो, त्याला आपण इंग्लिशमध्ये बिल असं म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल की अमेंडमेंट बिल, वक्फ बिल, ओके, महिला आरक्षणाचं बिल किंवा विधेयक, अशी विधेयकाच्या स्वरूपात हे मांडलं जातं. विधेयक म्हणजे काय असतं तर विधेयक म्हणजे मसुद्याच्या स्वरूपातील कायदा. ओके, फक्त ते विधेयक पारित झाल्यानंतर त्या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होतं, अ स्टॅट्यू इन अ ड्राफ्ट. ओके, आणि दोन्ही सभागृहाने विधेयकास मान्यता दिल्यानंतर ते विधेयक पुन्हा राष्ट्रपतीकडे संमतीस पाठवलं जातं आणि मग राष्ट्रपती त्याला मान्यता देतात आणि त्याचं त्या विधेयकाचं किंवा त्या बिलाचं कायद्यात किंवा ॲक्टमध्ये रूपांतर होतं. अशा रीतीनं संसदेच्या दोन्ही सभागृह आणि राष्ट्रपतीच्या मंजुरीनेच कोणतंही विधेयक जे आहे तर ते कायद्यात रूपांतरित होत असतं. विधेयकाचे आपल्याला सर्वसाधारणपणे पाहिलं तर सर्वसाधारण विधेयक, वित्तीय विधेयक, धन किंवा अर्थ विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक, असं 4-5 प्रकारात त्या विधेयकाचं वर्णन केलं जातं. तसं पाहायला गेलं तर ढोबळमानाने विधेयकाचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शासकीय विधेयक, म्हणजे मंत्रिमंडळाच्या सदस्याने म्हणजेच मंत्र्यांनी मांडलेलं विधेयक, त्याला आपण शासकीय विधेयक म्हणतो. आणि दुसरं आहे खाजगी विधेयक,
म्हणजे मंत्र्याखेरीज जे सभागृहाचे सदस्य आहेत तर त्या सदस्याद्वारे मांडलेलं जे विधेयक आहे तर त्याला आपण खाजगी विधेयक म्हणतो. ओके, आणि याच्यामध्ये ते वरचे मी जे टॉपिक सांगितले किंवा सब प्रकार सांगितले तर त्याच्यामध्ये ते येतात. कुठलंही विधेयक आहे ते कायद्यात रूपांतरित होण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यावरती पार पडते. ते प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन अशा भिन्न टप्प्यातून हे विधेयक जात असतं आणि ही जी प्रक्रिया आहे तर ती दोन्ही सभागृहात समान पद्धतीनं घडते. ओके, ही कायदा निर्मितीची प्रक्रिया आहे. कायदा निर्मितीची प्रक्रिया म्हणजे पहिल्या सभागृहात ज्यावेळेस विधेयक जातं, म्हणजे राज्यसभेत मांडलं असेल तर राज्यसभेत आणि लोकसभेत मांडलं असेल तर लोकसभेत, त्याच्यात पहिलं वाचन होतं, मग दुसरं वाचन होतं, मग तिसरं वाचन होतं. हे 3 वाचनं एका सभागृहात झाल्यानंतर ते विधेयक जे आहे तर ते दुसऱ्या सभागृहात जातं आणि दुसऱ्या सभागृहात सुद्धा हे 3 वाचनं होतात आणि त्याच्यानंतर मग ते विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जातं. राष्ट्रपतीने संमती दिल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं आणि मग कायद्याची अंमलबजावणी तिथून सुरू होते. परंतु याच्यात एक वेगळी गोष्ट आहे. राज्यघटनेचं कलम तुम्ही 107(1) पाहिलं तर त्यानुसार धनविधेयक आणि इतर वित्त विधेयकं कलम 109 आणि 117च्या अधीन राहून एखादं विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येतं. तसंच कलम 107(2) अन्वये आणि कलम 108 आणि 109 मधील तरतुदीच्या अधीन राहून जोपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात दुरुस्त्यांसह अथवा त्याविना विधेयकावर सहमती होत नाही तोपर्यंत विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केलं असं मानलं जाणार नाही. ओके, म्हणजे दोन्ही सभागृहाचं काय म्हणतो आपण त्याला मान्यता जी आहे प्रत्येक विधेयकासाठी तर ते आवश्यक असते आणि मगच ते सभागृहाने विधेयक पारित केले असं मानलं जातं. तर ही 3 वाचनं दोन्ही सभागृहात होतात. तर अशी कायदा निर्मितीची प्रक्रिया चालते. आता विधेयकाचे प्रकार मी तुम्हाला सांगितलं की ढोबळमानानं 2 प्रकार पडतात, एक खाजगी विधेयक आणि एक सार्वजनिक विधेयक. ओके, सर्वसाधारण विधेयकामध्ये ऑर्डिनरी बिल्स येतात, त्याच्यामध्ये वित्तीय, अर्थ किंवा घटनादुरुस्ती विधेयकाचा समावेश होतो. धनविधेयक त्याला आपण मनी बिल म्हणतो. राज्यघटनेत कलम 110(1) अन्वये धनविधेयक म्हणजे काय ते स्पष्ट केलेलं आहे. 110 मध्ये विधेयकाबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय वित्तीय विधेयक फायनान्शियल बिल. आता आता हे वित्तीय विधेयक म्हणजे काय किंवा फायनान्शियल बिल म्हणजे काय की जे विधेयक म्हणजे जे बिल महसूल अथवा खर्चाशी संबंधित असतं मात्र त्यास लोकसभेच्या सभापतीने धनविधेयकाचा दर्जा दिलेला नसतो त्या विधेयकाला वित्तीय विधेयक किंवा फायनान्स बिल किंवा फायनान्शियल बिल असं संबोधलं जातं. आणि कलम 117 जे आहे तर त्या कलम 117 नुसार वित्तीय विधेयकाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे वित्तीय विधेयक वर्गवारी फायनान्शियल बिल कॅटेगरी ए आणि दुसरा प्रकार आहे वित्तीय विधेयक वर्गवारी फायनान्शियल बिल कॅटेगरी बी. ओके, आलं लक्षात. आणि तिसरा जो विधेयकाचा प्रकार आहे तर तो घटनादुरुस्ती विधेयक. ओके, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आपण त्याला म्हणतो. संविधानाच्या कलम 368 नुसार संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार दिलेला आहे. हे तुम्हाला माहीत आहे, आपण याच्याबद्दल बोललेलं सुद्धा आहे बऱ्याच वेळेला. हे विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येतं, म्हणजे राज्यसभेत किंवा लोकसभेत हे घटनादुरुस्ती विधेयक मांडता येतं आणि ती प्रक्रिया सुरू करता येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते, हे लक्षात ठेवा. आणि घटनादुरुस्ती विधेयक जे आहे राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवलं गेल्यानंतर 24व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना या विधेयकाला मान्यता देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे ज्यावेळेस घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं तर ते विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी संसदेकडं किंवा कायदेमंडळाकडं परत पाठवू शकत नाहीत. येते का लक्षात. आणि हे विधेयक मांडण्यासाठी त्यांच्या पूर्वपरवानगीसुद्धा गरज नसते. हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत, नोट डाऊन करा. ओके, हे झाले विधेयकाचे प्रकार. आता संसदीय कामकाज प्रक्रिया कशी चालते. ओके, हे ते लक्षात. संसदेचं जे कामकाज आहे तर ते विविध सत्रांद्वारे किंवा अधिवेशनाद्वारे चालतं. एका अधिवेशनामध्ये अनेक दैनंदिन बैठक्या किंवा सेटिंग्स पार पडतात. सभागृहाची बैठक म्हणजे बैठक तहकुबी, ॲडजर्नमेंट असेल, सत्र समाप्ती किंवा सत्रावसान, प्रोरोगेशन असेल आणि विसर्जन म्हणजेच डिझॉल्युशन असेल, याद्वारे ते समाप्त होतं. आता ह्याच्यामध्ये संसदीय कामकाज प्रक्रिया आहे तर ते अधिवेशनाच्या मार्फत चालवली जाते किंवा त्याला आपण सत्र म्हणतो. अधिवेशन बोलावणं म्हणजे समन द हाऊस घटनेच्या कलम 85(1) नुसार राष्ट्रपतींना संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. मात्र ही जी 2 अधिवेशनं होतात तर त्या 2 अधिवेशनादरम्यानचा कालावधी जो आहे तर तो 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. म्हणूनच भारताच्या संसदेची 3 अधिवेशनं होतात. एक
हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि बजेट सेशन किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन. ओके. तहकुबी, कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की कामकाज तहकूब झालं, त्याला ॲडज्युर्मेंट असं इंग्लिशमध्ये म्हणतात. याद्वारे सभागृहाची बैठक समाप्त केली जाते. ही सभागृहाच्या अखत्यारीतील कृती असून सभागृहाचे अध्यक्ष वा सभापती आपल्या अधिकारांतर्गत सभागृहाची बैठक तहकूब करत असतात. त्याच्यानंतर आहे सत्र समाप्ती किंवा सत्रावसन, त्याला प्रोरोगेशन असं म्हणतात. याद्वारे सभागृहाचं अधिवेशन किंवा सत्र समाप्त होतं. सत्रावसन झाल्यानंतर सभागृह पुन्हा कार्यरत होतं. सत्रावसन म्हणजे ठराविक कालावधीसाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करणं होय, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे तर ती पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती कलम 85(2)A अन्वये सभागृहाचं सत्रावसन करतात. सत्र समाप्ती किंवा सत्रावसन करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणि तहकूब करण्याचा अर्थ अधिकार कोणाला आहे? सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला, म्हणजे सभापतीला किंवा राज्यसभेच्या अध्यक्षाला. विसर्जन किंवा बरखास्ती, त्याला डिझॉल्युशन असं म्हणतात. सभागृहात संपुष्टात येणं म्हणजे विसर्जन असतं. परिणामी सभागृह नव्याने गठीत होण्याकरता निवडणुका घेतल्या जातात. संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी केवळ लोकसभाच विसर्जित होते. ओके, आलं लक्षात. राष्ट्रपतींनी लोकसभा कोणत्या आधारावर विसर्जित करावी याबाबत राज्यघटनेमध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तर ह्या 3-4 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. लोकसभेचं जे शेवटचं अधिवेशन असतं तर त्याला लेम डक सेशन असं म्हणतात. बरोबर, म्हणजे प्रचलित लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा निर्देश या लेम डक सेशनद्वारे केला जातो. त्याच्यानंतर पॅनल ऑफ चेअरपर्सन असतं, पक्षादेश अथवा प्रतोद, त्याला व्हीप असं म्हणतात. तर अशी आहे ही संसदीय कामकाज प्रक्रिया तुम्हाला चालताना दिसते. म्हणजे ते वेगवेगळे आयुध आहेत. प्रश्नोत्तराचा तास, त्याच्यामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, अल्पसूचना प्रश्न, 0 हावर्स आहे, स्थगन प्रस्ताव आहे, अल्पकालीन चर्चा आहेत, लक्षवेधी सूचना आहेत, चर्चेचा अर्धा तास आहे, हक्कभंग प्रस्ताव आहे, निंदाव्यंजक ठराव आहे, कॉन्फिडन्स नो कॉन्फिडन्स मोशन आहे, संसदेची संयुक्त बैठक आहे. तर या सगळ्या प्रक्रिया तिथं आपल्याला घडत असल्याचं दिसतं. याच्यानंतर अर्थसंकल्प आणि संसदेची मंजुरी. अर्थसंकल्पाचा म्हणजे राज्यघटनेच्या कलम 112 नुसार हा अर्थसंकल्प सादर केला जातो केंद्राचा. तर ही अर्थसंकल्पाची मंजुरी म्हणजे अर्थसंकल्प सादर करणं तिथपासून ते राष्ट्रपतींच्या मंजुरीपर्यंतचा हा जो प्रस्ताव आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कपात प्रस्ताव मांडले जातात. तर याचासुद्धा तुम्हाला अभ्यास जे आहे तर अर्थसंकल्प आणि संसदेची मंजुरी याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि मग सर्वात शेवटी घटनात्मक तरतुदी वेगवेगळ्या, म्हणजे कलमं असतील, संसदीय आयुध असतील, ओके, विविध सभागृहांचे अधिकार असतील, नियम असतील, याचे तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे. एवढा जर का तुम्ही अभ्यास केला तर संसदीय प्रक्रियेबद्दल याच्या बाहेर प्रश्न कधीच आयुष्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. फक्त हे जे 5 घटक सांगितलेले आहेत तर याचा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर हे झालं ब्रॉड लेवल इंट्रोडक्शन. आता ज्यावेळेस मध्ये मी शिकवीन किंवा प्रश्नाचे उत्तर आपण पाहू तर त्यावेळेला काय जास्तीची माहिती तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही अशी मला आशा आहे, कारण सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चॅनल सबस्क्राईब करा. बऱ्याचशा लोकांनी चॅनल आपलं सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर VJC स्टडी हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. सध्या आपण यूट्यूबवरती, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहोत. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही जॉईन करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास तुमच्या स्क्रीनवरती आपला पहिला आजचा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य कथन ओळखायचं आहे. लगेच अयोग्यला सर्कल करा. 4 विधानं दिलेत आणि त्याच्याला तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचं आहे. सार्वजनिक विधेयक हे मंत्र्याद्वारे सादर केलं जातं. मागाशी सांगितले हे बरोबर आहे. सार्वजनिक विधेयक सभागृहात सादर करण्याची 10 दिवसांची सूचना आवश्यक आहे असं काही नाही आहे, हे चुकीचं आहे. खाजगी विधेयक हे सभागृहात मंत्री व्यतिरिक्त इतर संसद सदस्याद्वारे सादर केलं जातं, बरोबर आहे. खाजगी विधेयक सभागृहात सादर करण्यासाठी 1 महिन्याची सूचना आवश्यक असते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा सदस्य खाजगी विधेयक मांडतो तर त्याला 1 महिना अगोदर जे आहे तर ती सूचना द्यावी लागते आणि मगच त्याला ते जे विधेयक आहे तर ते विधेयक त्याला मांडता येतं. ओके, आलं लक्षात. दॅट्स इट. हे एवढं साधं सोपं सरळ होतं. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या आणि त्याच्याला तुम्हाला योग्य विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं 3 विधानं दिलेत, अ, ब, क. वित्तीय बिल अस्वीकृत करणे किंवा संशोधित करणे हा अधिकार राज्यसभेस नाही. पहिलं विधान, राज्यसभा अनुदान मागण्यावर मतदान करू शकत नाही. राज्यसभेत वार्षिक वित्तीय विवरणावर चर्चा होऊ शकत नाही. ओके, ही पहिली 2 विधानं आहेत ती बरोबर आहेत.
वार्षिक वित्तीय विवरण म्हणजे बजेट. ओके, राज्यसभेवर बजेटमध्ये चर्चा होती का? तर होती ना. त्याच्यामुळं क जे आहे तर हे विधान चुकीचं आहे. अ आणि ब ही दोन विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणजे अभ्यास करताना काय करायचं आहे, धन विधेयक, ओके, त्याच्यानंतर वित्तीय विधेयक आणि त्याच्यानंतर घटनादुरुस्ती विधेयक, ह्या 3 विधेयकाबद्दल राज्यसभा आणि लोकसभा यांचे समान असणारे अधिकार आणि यांचे वेगवेगळे असणारे अधिकार याची एक यादी बनवा, डिवायडेशन करा. म्हणजे इकडे राज्यसभा आणि इकडे लोकसभा. हे जर का तुम्ही असं क्लिअर कट डिवायडेशन केलं, याच्यावरती कसा जरी प्रश्न आला भविष्यात तर तो तुम्हाला सोडवता येईल. म्हणजे आपण उगाच गाढवासारखं काहीतरी करण्यापेक्षा थोडंसं स्मार्ट वर्क आपण करायला पाहिजे. म्हणजे मी सुद्धा अगदी असं गाढवासारखीच बऱ्याचशा प्रक्रिया केल्या आणि त्याच्यामुळे रिझल्ट नाही आले बऱ्याच वेळेला. पण ज्यावेळेस आत्ता मी स्मार्ट वर्क करतोय तर हे तुम्हाला लक्षात येईल की हे जर का आपण असं क्लिअर राज्यसभेला काय आहे आणि लोकसभेला काय आहे हे जर का तुम्ही पाहिलं तर ह्याच्यावरती कसा जरी प्रश्न फिरवून विचारला, म्हणजे धन विधेयकाबाबत असू द्या, वित्तीय विधेयकाबाबत असू द्या किंवा घटनादुरुस्ती विधेयकाबाबत असू द्या, तर ते तुम्हाला तिथं सॉर्ट करता येऊ शकतो. बजेट संबंधी आर्टिकल बघून घ्या, धन विधेयकासंबंधी आर्टिकल बघून 112, 110, 109 मध्ये काय म्हटलंय ते थोडंसं एकदा चेक करून घ्या. म्हणजे हाच तुमचा इतर स्वरूपाचा अभ्यास आहे. पुढचा प्रश्न, राज्यसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयाबाबत संसदेला अधिकार आहे. खालीलपैकी कोणता कायदा संसदेने 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीशिवाय मंजूर केलेला आहे? 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीशिवाय मंजूर केलेला कायदा खालीलपैकी कोणता? तर या ठिकाणी याचं डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला, अपहरण विरोधी कायदा 1982. दॅट्स इट. हे या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. बक्षीस स्पर्धा कायदा 1955 आहे. नागरिक जमीन मर्यादा आणि नियंत्रण कायदा 1976चा. जलसंवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण कायदा 1974चा आहे. हा कायदा पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा वेळेला आयोगाने इव्हन MPSCने आणि UPSCने दोघांनीही याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. समजलं? दॅट्स इट. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, भारतात कार्यलक्षी किंवा कार्यनिष्पादन अर्थसंकल्प याची सुरुवात कोणाच्या शिफारशींवरून करण्यात आलेली आहे? तर याचं जे उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 1 प्रशासकीय सुधारणा आयोग. दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग 2005 ते 2009 दरम्यान स्थापन करण्यात आलेला होता. ओके, आलं लक्षात? अंदाज समिती काय नाही आहे, अप्पलबी अहवाल नाही आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, त्याला आपण कॅग म्हणतो, आर्टिकल 148 हे लक्षात ठेवा. 148 हे अतिशय महत्त्वाचं पद आहे. याच्यावरती बऱ्याच वेळेला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती उत्तम अर्थसंकल्प बनवण्याची तत्त्वे आहेत? हा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे बघा, हे लक्षात ठेवा. अशा ज्यावेळेस थोडेसे ट्रिकी आणि क्रिटिकल प्रश्न विचारले जातात ते सहसा आयोगाने आत्तापर्यंत मुख्य परीक्षेला विचारलेले आहेत, कारण तिथला सिलेबस जो आहे तर तो थोडासा डीप आहे. काय म्हटलं त्यांनी? अर्थसंकल्प बनवण्याची तत्त्वे, उत्तम तत्त्वे आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे आणि तुम्हाला 5 विधानं दिलेली आहेत. अंदाज महसुली तत्वावर असावेत, अंदाज विभागवार असावेत. बरोबर आहे का? अंदाज विभागवार असावेत, अंदाज जवळचे असावेत, हे सुद्धा बरोबर आहे. ब आणि क हे 2च फक्त या प्रश्नाचे उत्तर आहेत, ब आणि क. अंदाजपत्रक निव्वळ तत्वावर असावा, सकल नसावा, हे चुकीचं आहे. महसुली आणि भांडवली बाबी एकत्रित करणं हे सुद्धा चुकीचं आहे. अंदाज महसुली तत्वावर असावेत असं काय नाही. महसूल म्हणजे गव्हर्नमेंटला मिळणारा रिव्हेन्यू, याच्यावरती आधारित असावे का? नाही. अंदाज विभागवार असावेत आणि अंदाज जवळचे असावेत. म्हणजे उगाच तुम्ही 2047ला भारत महासत्ता बनणार आहे आणि त्यासाठी आपण आत्ता अर्थसंकल्प असा मांडला पाहिजे असं काही नाही. 2047ला भारत महासत्ता बनणार आहे त्याच्यासाठी आपण आता प्रयत्न केले पाहिजेत, परंतु 2025चा अर्थसंकल्प तसा मांडून उपयोग आहे का? नाही. 2025चा अर्थसंकल्प मांडताना 2026 विचारात घ्यायला पाहिजे, नॉट 2047. आलं का लक्षात? दॅट्स इट. एवढं साधं सोपं सरळ आहे. आता बघा, गिलोटिनचं तत्व हे तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. व्हॉट इज गिलोटिन? गिलोटिन म्हणजे काय असतं? ज्यावेळेस सभागृह वेळ संपतो आणि त्यांना बरीचशी कामं आटपायची असतात तर त्यावेळेला कोणतीही चर्चा किंवा छाननीशिवाय मागणीवरती थेट मतदान घेतलं जातं आणि पटापट जे निर्णय आहेत तर ते घेऊन टाकले जातात किंवा जी मंजुरी आहे तर त्याला देऊन टाकली जाते. तर त्याला काय म्हणतात? गिलोटिनचं तत्व. हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळेस सत्र समाप्ती किंवा संपुष्ट क्लोजर मोशन्स असतात तर त्यावेळेला जी 4 महत्त्वाची साधनं वापरली जातात त्याला साधी समाप्ती म्हणजे सिंपल क्लोजर म्हणतात. विविध भागात विभागून केलेली कपाती क्लोजर बाय कंपार्टमेंट्स. कांगारू समाप्ती हे सुद्धा ऐकलं असेल तुम्ही. गिलोटिन तत्व किंवा कांगारू समाप्ती. कांगारू समाप्ती आणि गिलोटिन तत्व वेगळं आहे. कांगारू समाप्ती काय?
यात विधेयकातील काही महत्त्वाच्या निवडक तरतुदींवर चर्चा व मतदान घेतलं जातं आणि उर्वरित भागावर चर्चा किंवा मतदान झालं असं मानलं जातं. हे झालं कांगारू. आणि गिलोटिन तत्व काय आहे? यात वेळेच्या अभावी एखादं विधेयक अथवा प्रस्तावातील चर्चा केलेल्या भागाबरोबरच चर्चा न केलेल्या भागावरही मतदान घेतलं जातं आणि मग तिथं ते राऊंड अप करून संपवलं जातं. आलं लक्षात? समजलं? हे अगदी साधं सोपं सरळ. पुढचा प्रश्न. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे राष्ट्रपतीच्या नकाराधिकाराबाबत. बरोबर. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पेप्सू विनियोग विधेयक 1954 मान्यतेसाठी राखून ठेवलं. ओके, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 1991 राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांनी संसद सदस्यांचे वेतन भत्ते व पेन्शन दुरुस्ती विधेयक मान्यतेसाठी राखून ठेवलं. 1986 राष्ट्रपती झैल सिंग यांनी भारतीय पोस्ट ऑफिस दुरुस्ती विधेयकासंदर्भात पॉकेट वेटरचा वापर केला. तर ही तिन्ही विधानं आहेत, तर ती बरोबर आहे, ते लक्षात ठेवा. दॅट्स इट. म्हणजे 1954 राजेंद्र प्रसाद, 1991 राष्ट्रपती आर व्यंकटरमण, 1986 राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग. तर यांनी तिथं तुम्हाला नकाराधिकार वापरल्याचं दिसतं. ओके, येते का लक्षात? तर ही तिन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. आता तुम्ही काय करायचं, याच्या पुढचा अभ्यास म्हणजे काय असतो, तर ह्या राष्ट्रपतींचा कार्यकाल जर का हे तुम्हाला क्रमानुसार लावा यांच्या म्हणजे इथं दिलेच तुम्हाला 1954, 1991 आणि 1996. म्हणजे पहिल्यांदा राजेंद्र प्रसाद येतील, मग ज्ञानी झैल सिंग येतील आणि मग शेवटी आर व्यंकटरमण येतील. तर प्रश्नातून दुसरा प्रश्न कसा तयार होऊ शकतो, तर तो अशा प्रकारे तयार होऊ शकतो. हे थोडंसं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हे तुम्हाला मी सांगितलं की प्रतिप्रश्न येऊ शकतो, तर तो असा येऊ शकतो. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान काढायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या 108 या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवली जाते. वेल नोन आहे, बरोबर आहे उत्तर. लोकसभा आणि राज्यसभा यांची पहिली संयुक्त बैठक 1961 झालेली होती. हे सुद्धा बरोबर आहे. आजपर्यंत संसदेच्या 3च संयुक्त बैठका झालेल्या आहेत. किती? 3. आणि त्या कधी झालेल्या आहेत एकदा मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक 2012 झालेली होती. हे विधान चुकीचं आहे. अ आणि ब ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. बघा, ह्या कधी झाल्या होत्या 3 संयुक्त बैठका. पहिली झाली होती राज्यसभेने डावरी बिल 1960 या विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्या लोकसभेला अमान्य झाल्यामुळे 6 मे 1961 रोजी पहिली संयुक्त बैठक झाली होती, जी या प्रश्नात आहे. दुसरी संयुक्त बैठक लोकसभेने मंजूर केलेले बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपील बिल हे विधेयक राज्यसभेने नाकारल्यामुळं 16 मे 1978 रोजी दुसरी संयुक्त बैठक बोलावण्यात आली. आणि तिसरी संयुक्त बैठक लोकसभेने मंजूर केलेले प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट ॲक्टिव्हिस्ट बिल हे विधेयक राज्यसभेने नाकारल्यामुळं 26 मार्च 2002 रोजी संसदेची संयुक्त बैठक बोलावण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे 1961, 1978 आणि 2002 तर अशा 3 वेळेला राष्ट्रपतींनी संसदेची किंवा लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक जी होती तर ती आपल्याला बोलवल्याचं दिसतंय. ओके, आजपर्यंत फक्त 3 वेळा, लक्षात ठेवा. दॅट्स इट. हे तुमच्या लक्षात राहिलं जातं. पुढचा प्रश्न. भारतातील अविश्वास ठरावा प्रस्तावाबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि असत्य आहेत म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. बरोबर. अविश्वास ठराव ही शब्दयोजना भारतीय राज्यघटनेत उल्लेख करण्यात आलेली आहे. याचा उल्लेख कुठेही भारतीय राज्यघटनेत तुम्हाला पाहायला मिळत नाही. अविश्वास ठराव हे लक्षात ठेवा. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अविश्वास ठराव संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहात मांडता येतो नाही. अविश्वास ठराव फक्त लोकसभेतच मांडला जातो. दोन्हीच्या दोन्ही विधानं आहेत तर ते चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. हा जो ठराव आहे अविश्वास ठराव त्याला नो कॉन्फिडन्स मोशन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. हा ठराव केवळ लोकसभेत मांडता येतो. लोकसभेच्या नियम 198 प्रमाणे हा मांडला जातो. विरोधी पक्षाकडून हा मांडला जातो. ठराव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. हा जो ठराव आहे अविश्वास ठराव तर तो निंदाव्यंजक ठरावाप्रमाणे अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ठरावाचा आधार आणि कारण पुरवण्याची गरज नसते. म्हणजे का मांडला गेला आहे अविश्वास ठराव याची कारणं देण्याची काहीही गरज नसते. विशिष्ट वेळ दिलेला असतो. इतर सर्व प्रस्ताव व ठराव बाजूला ठेवून यावरती चर्चा केली जाते. शासनाच्या धोरणाची सर्व बाजूंनी समीक्षा चर्चा केली जाते. याच्यावरती मतदान घेतलं जातं.
ठराव पारित झालाच बाय चान्स तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो आणि त्यावेळेला सरकार बरखास्त होतं. नरेंद्र मोदींवरती बऱ्याच वेळेला विरोधी पक्षाने असे अविश्वास ठराव आणलेला तुम्ही पेपरमध्ये न्यूजमध्ये वाचलं, पाहिलं, ऐकलं असेल. तर अशा रीतीनं अविश्वास ठराव आहे, याचा राज्यघटनेत कुठेही उल्लेख नाही आणि हा फक्त लोकसभेतच मांडला जातो. समजली इथपर्यंत? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, विधेयक वादग्रस्त असल्यास किंवा गुंतागुंतीचे असल्यास ते कोणत्या समितीकडे विचारार्थ पाठवलं जातं? कुठल्या समितीकडे पाठवलं जातं? संसदेच्या संयुक्त समितीकडे. ओके. वन नेशन वन इलेक्शन याच्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल. ओके. आता हे वन नेशन वन इलेक्शन जे काय म्हणतो आपण त्याला, जो प्रस्ताव होता तर त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी हे जे बिल आहे तर ते संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवलेलं आहे. संयुक्त समिती म्हणजे काय असतं की त्या समितीमध्ये लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य असतात, तर यांचा सहभाग तिथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके. संसदेची संयुक्त समिती. पुढचा प्रश्न, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हे वित्त मंत्रालयाच्या कोणत्या विभागाचा एक भाग आहे? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ कुठल्या विभागाचा भाग आहे? महसूल विभागाचा. दॅट्स इट. सोपं आहे. उत्तर देण्यासारखं एकच इथं ऑप्शन होता, पर्याय क्रमांक 3, तो महसूल विभागाचा भाग असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, शून्य आधारित अर्थसंकल्प झिरो बजेट याच्या बाबतीत तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्याला तुम्हाला बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. ओके. झिरो बजेटच्या बाबतीत ते अमेरिकेत उदयास आलं आणि विकसित झालं. बरोबर आहे झिरो बजेट. 1978 मध्ये अध्यक्ष जिमी कार्टर यांनी ही प्रणाली अमेरिकेमध्ये लागू केली. हे सुद्धा बरोबर आहे. भारतात ही प्रणाली प्रथम 1983 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात सुरू करण्यात आली. हे सुद्धा बरोबर आहे. भारतात ही प्रणाली 1984-85 आर्थिक वर्षापासून सर्व मंत्रालयात सुरू करण्यात आली. हे मात्र विधान चुकीचं आहे. अ, ब आणि क हे जी 3 विधानं आहेत ती बरोबर आहेत. झिरो बजेटबद्दल जर का तुम्हाला विचारलं तर पहिल्यांदा 1983 मध्ये हे भारतात सुरू करण्यात आलं किंवा लागू करण्यात आलं. कुठल्या मंत्रालयात? विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात, नॉट मंत्रालय, त्यावेळेस ते डिपार्टमेंट होतं. त्याच्यामुळं अ, ब आणि क ही जी 3 विधानं आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. आणि याचा उगम जो आहे कशाचा? झिरो बजेट किंवा शून्याधारित अर्थसंकल्पाचा, तर ते कुठं झालं? अमेरिकेत झालं. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कोण होते? जिमी कार्टर. हे जर अमेरिकेबद्दल थोडंसं पाहून घ्या बरं का, याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण ते सध्या चर्चेत आहे. ओके. समजलं? आणि याचं उत्तर आहे अ, ब, क, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, कपात प्रस्ताव सादर करण्यापूर्वी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. कपात प्रस्ताव. आता बरं चला पहिल्यांदा प्रश्न पाहूया आणि मग याचं एक्सप्लेनेशन देतो. तो एका मुद्द्याकरिताच मर्यादित असावा असं काही नाही आहे. अचूक नाही असं विचारले त्यांनी. अचूक नाही याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर आहे. कपात प्रस्ताव एका मुद्द्यापुरताच मर्यादित असावा. त्यातून विशेष अधिकारांचा प्रश्न उपस्थित होता कामा नये. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामध्ये सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत सूचना असू शकतात परंतु कायदा रद्द करण्याबाबत सूचना नसाव्यात. हे चुकीचं आहे. असू शकतात. त्याच्यामुळं क फक्त विधान जे आहे तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. आता हे कपात प्रस्ताव म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये कट मोशन म्हटलं जातं. त्याचे 3 प्रकार आहेत. धोरणात्मक कपात पॉलिसी कट मोशन, प्रतिकात्मक कपात टोकन कट मोशन आणि काटकसर कपात इकॉनॉमी कट मोशन. ओके. धोरण कपातमध्ये 1 रुपयापर्यंत मागणी केली जाते कपात करण्याची. प्रतिकात्मक कपातीमध्ये 100 रुपयापर्यंत मागणी केली जाते आणि काटकसर कपातीमध्ये आवश्यक वाटेल एवढी रक्कम कपात करण्याची सूचना केली जाते. कपात प्रस्ताव म्हणजे काय? संबंधित मंत्र्याने पाठपुरावा केलेल्या एखाद्या विशिष्ट धोरणावर चर्चा करणं किंवा तक्रारींना वाट करून देणं किंवा काटकसर सुचवणं या हेतूने कपात प्रस्ताव मांडला जातो आणि अशा प्रस्तावातून केवळ एकाच मागण्यावर किंवा विषयावर प्रकाश जो टाकला जातो त्याची अत्यंत संक्षिप्तपणे मांडणी जी आहे तर ती कपात प्रस्ताव मांडणाऱ्याला करावी लागते. हा जो कपात प्रस्ताव आहे हा भारताच्या संचित निधीतील खर्च वा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती वा मागे घेण्याबाबत नसतो. हे लक्षात ठेवा. ओके. तो कायदा मागे घ्यायसाठी तो कपात प्रस्ताव मांडला जात नाही. ओके. समजलं? ही कपात प्रस्तावाबाबतची माहिती. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि योग्य पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. संविधान दुरुस्ती विधेयक फक्त संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं. संविधान दुरुस्ती विधेयक फक्त संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. ते म्हणजे राज्याच्या विधानसभेत मांडता येत नाही.
संसदेने संमत केल्यावर आणि गरज असेल तिथे राज्य विधिमंडळाने मान्यता दिल्यावर संविधान दुरुस्ती विधेयकास राष्ट्रपतींनी संमती दिलीच पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे. 24व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना त्याला परवानगी द्यावीच लागते. आणि ही जी घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे नॉट 365, 368मध्ये ही घटनादुरुस्तीची प्रक्रिया जी आहे तर ती सांगण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. हे कलम जास्त महत्त्वाचं आहे बरं का. याच्याबद्दल तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. याच्याबद्दल जर का 368बद्दल कन्फ्यूज झाला तर मग संपला विषय. 368मध्ये 2 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत आणि घटनादुरुस्तीच्या, आणि एक जी प्रक्रिया आहे तर ती 368च्या बाहेरची आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याचशा वेळेला प्रश्न विचारलेला आहे. केंद्र राज्याचे वित्तीय संबंध जे आहेत तर त्याच्यामध्ये येतं कलम 265. 265 काय म्हणते, सॉरी 265 काय म्हणते सांगतो. कायद्याच्या आधी सत्तेशिवाय कर लादले जाणार नाहीत, हे 265. आणि 365 काय म्हणते, केंद्राने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्याचा परिणाम, म्हणजेच काय लागू होते, राष्ट्रपती राजवट. कुठं लागू होते, राज्यात. हे लक्षात ठेवा. 365 आणि 356 राष्ट्रपती राजवटीची ही 2 कलमं आहेत. अ आणि ब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्याला तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थी पाठवू शकतात. कोणतंही सर्वसाधारण विधेयक म्हटलंय, येते का लक्षात. विधेयकाचे मी जसे तुम्हाला 2 प्रकार सांगितलेले आहेत. ओके, जे जर का सर्वसाधारण विधेयक असेल तर ते सर्वसाधारण विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी कुणाकडे पाठवू शकतात, संसदेकडं पाठवू शकतात. धनविधेयक किंवा घटनादुरुस्ती विधेयक जे आहे तर ते राष्ट्रपतींना पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही. राष्ट्रपती धनविधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, हे चुकीचं आहे. ते पाठवू शकत नाहीत. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावीच लागते, हे सुद्धा बरोबर आहे. अ आणि ब ही जी 2 विधान आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक अ आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं उत्तर आहे. आता ऑर्डिनरी बिल किंवा सर्वसाधारण विधेयक म्हणजे काय त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात देतो. वित्तीय, धन आणि घटनादुरुस्ती विधेयक सोडून इतर जी विधेयक असतात तर त्याला सर्वसाधारण विधेयक म्हणून ओळखली जातात. संसदेच्या कोणत्याही सभागृहात हे मांडता येतं. त्यास राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीची गरज नसते. अपवाद कलम 3 अन्वये नव्या राज्यांची निर्मिती, सीमा, नावात बदल करणं याला राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज असते. साध्या बहुमताने मंजूर केली जातात ही सर्वसाधारण विधेयकं. पेच निर्माण झाल्यास त्यावरती उपाय म्हणून संसदेची संयुक्त बैठक बोलवली जाते. हे विधेयक मंत्रिमंडळाकडे एकदा पुनर्विचारात परत पाठवण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे. यामध्ये मूळ विधेयक, दुरुस्ती विधेयक, दृढीकरण विधेयक, मुदत समाप्त कायदे विधेयक आणि अध्यादेशाला प्रतिस्थापित करणारे विधेयक या 5 उपप्रकारांचा समावेश होतो. तर हे असतं सर्वसाधारण विधेयक. दॅट्स इट. पुढचा प्रश्न काय आहे, जोड्या लावायच्या तुम्हाला. ओके, जशा आपण आयुष्यात लावतो तशा. दॅट्स इट. तुटीच्या अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेबाबत जोड्या लावा. महसुली तूट, अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट आणि मौद्रिक तूट. हे लक्षात ठेवा, याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. महसुली तूट म्हणजे काय, महसुली तूट म्हणजे जेव्हा सरकारचा चालू खर्च हा चालू उत्पन्नापेक्षा जास्त असतो त्याला आपण महसुली तूट म्हणतो. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, जेव्हा सरकारचा एकूण खर्च एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतो त्याला अर्थसंकल्पीय तूट म्हणतात. राजकोषीय तूट म्हणजे काय, की जेव्हा अर्थसंकल्पीय तूट आणि बाजारपेठेतील कर्ज व इतर देणे त्याला राजकोषीय तूट म्हणतात. आणि मौद्रिक तूट म्हणजे काय, जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊन तूट भरून काढली जाते त्याला आपण मौद्रिक तूट असं म्हणतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ ला 3, ब ला 4, क ला 2, ड ला 1. दॅट्स इट. समजलं, आलं लक्षात. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, योग्य असणारं विधेयक ओळखायचं. थोडंसं फास्ट जाऊया आपण. राज्यघटनेचं कलम 111 आहे अर्थविधेयकाच्या व्याख्याच्या संदर्भात आहे, हे चुकीचं आहे. 110 आहे. 117(3) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक फायनान्शियल बिल हे केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं, हे सुद्धा चुकीचं आहे. 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले विधेयक फायनान्शियल बिल राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही, तर ते करू शकते कारण ते सर्वसाधारण बिल आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकही विधान या ठिकाणी बरोबर नाही. पुढचा प्रश्न, शासकीय विधेयकासंदर्भात
म्हणजे शासकीय विधेयक म्हणजे काय की जे मंत्र्यांनी मांडलेलं असतं ते मंत्र्यांकडून संसदेत मांडलं जातं, बरोबर आहे. ते सभागृहात मांडण्यासाठी 1 महिना आधी सूचना देणं आवश्यक असतं, हे चुकीचं आहे. त्यामध्ये शासकीय धोरणे प्रतिबिंबित होतात, हे बरोबर आहे. त्याच्या मसुद्याची जबाबदारी संबंधित सदस्यांची असते, नाही, मंत्रिमंडळाची किंवा मंत्र्याची असते, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. अ आणि क ही 2 विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक किती? अ आणि क, पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. ओके, काय काय प्रश्न सोपे आहेत. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला योग्य असणारं विधेयक शोधायचं आहे. राज्यघटनेत दुरुस्ती करणारं विधेयक केवळ मंत्रीच संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडू शकतो. ओके, राज्यघटनेत दुरुस्ती करणारं विधेयक मंत्रीच मांडू शकतो का? नाही, कोणीही मांडू शकतो. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. जर अशा दुरुस्तीमुळे राज्यघटनेच्या संघराज्य स्वरूपात बदल होणार असेल तर त्या दुरुस्तीला भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता लागते, नाही, निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता लागते. संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता, त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्याचं राखून ठेवू शकत नाही, तसंच पुनर्विचारासाठी संसदेकडे परतही पाठवू शकत नाही. ओके, हेही बरोबर आहे, कारण 24व्या घटनादुरुस्तीनं हे जे बंधन आहे तर ते राष्ट्रपतींवरती टाकण्यात आलेलं आहे. ओके, राखून ठेवू शकत नाही किंवा घटनादुरुस्ती विधेयक संसदेकडं पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. फक्त क जे विधान आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आहे. ओके, हे घटनादुरुस्ती विधेयकाबाबत. कलम लगेच लक्षात ठेवा, कलम 368 हे याच्यावरती भविष्यात प्रश्न विचारला 368 बद्दल, तर तुम्हाला तो सोडवता यावा. पुढचा प्रश्न, योग्य कथने ओळखा. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत, त्याच्याला तुम्हाला योग्य ओळखायचं आहे. धनविधेयक सर्वप्रथम फक्त लोकसभेत मांडलं जातं कलम 110 नुसार, हे जो बरोबर आहे. आणि 109 मध्ये धनविधेयकाची प्रक्रिया दिलेली आहे, याच्यावरती प्रश्न विचारला होता आयोगाने. दॅट्स इट. धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडलं जाऊ शकतं, बरोबर आहे. सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकतं, हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या शिफारसीने धनविधेयक संसदेत मांडता येऊ शकतं, बरोबर आहे, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. सामान्य विधेयक हे राष्ट्रपतीच्या संमतीने शिफारसीने संसदेमध्ये मांडता येऊ शकतं, असं काही नाही, त्याला काही संमती लागत नाही आहे. अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? असत्य आहेत. चुकीची विधाने आपल्याला ओळखायची आहेत. तुम्हाला 5 विधानं दिलीत त्यांनी, मुद्दाम मोठा प्रश्न केला आहे तर सुद्धा आपण हा छोटा करूया. चुकीची विधानं ओळखायची आहेत. राज्यसभा अर्थविधेयक नाकारू शकतं, तसा काय अधिकार नाही, 14 दिवसांची मुदत आहे. पहिलं विधान आहे तर ते चुकीचं आहे. राज्यसभा आर्थिक विधेयकाबाबत शिफारशी करू शकतं, बरोबर आहे. राज्यसभा आर्थिक विधेयक नाकारू शकत नाही, बरोबर. बघा आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, लक्षात ठेवा. अ किंवा क ही जी 2 विधानं आहेत, कुठलं तरी एक विधान चुकीचं आहे. अ आणि क ही दोन्ही विधाने एका ठिकाणी येणार नाहीत, पर्याय क्रमांक 1 गेला. किंवा अ म्हणजे राहिलं काय, 3, 2, 3, 4. इथं अ किंवा क दोन्हीपैकी एक नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 गेला. 3 आणि 4 राहिलं. आलो का 50-50 वरती आलो का? 50-50 वरती येण्यासाठी थोडासा अभ्यास पाहिजे आणि मग तुम्ही तिथं लॉजिक लावू शकता. 3 किंवा 4 पैकी या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राज्यसभा अर्थविधेयक नाकारू शकत नाही, हे बरोबर आहे. राज्यसभेचे आर्थिक विधेयक 14 दिवसाच्या आत लोकसभेकडे परत पाठवावं लागतं, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यसभा आर्थिक विधेयक दुरुस्ती करू शकतं, तर हे विधान चुकीचं आहे. अ आणि ई ही जी 2 विधानं आहेत, अ आणि ई ही 2 विधेयकं चुकीची आहेत आणि तेच या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतंय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचे असणारे विधेयक आपल्याला शोधायचे आहेत. सर्व अर्थ किंवा धन विधेयकं 110 या कलमानुसार ही वित्त विधेयकं असतात, परंतु सर्व वित्त विधेयकं कलम 117 ही धन विधेयकं नसतात. प्रश्न नीट वाचायचा, हे विधान बरोबर आहे. सर्व धन विधेयकं ही वित्त विधेयकं असतात, परंतु सर्व वित्त विधेयकं ही धन विधेयकं नसतात, हे विधान बरोबर आहे. वित्त विधेयक अनुच्छेद 117(3) हे राज्यसभेद्वारा फेटाळलं अथवा दुरुस्त केलं जाऊ शकत नाही. ते सर्वसाधारण विधेयक मानलं जातं, त्याच्यामुळे ते राज्यसभेद्वारे दुरुस्त किंवा फेटाळलं जाऊ शकतं, हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. वित्त विधेयक कलम 117(3) बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावू शकतो. कारण वित्त विधेयक कलम 117(3) नुसार जे मांडलं जातं तर ते सर्वसाधारण विधेयक म्हणून कन्सिडर केलं जातं, त्याच्यामुळे त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद ग्राह्य आहे. त्याच्यामुळे हे विधेयक बरोबर आहे, विधान बरोबर आहे. फक्त दुसरं विधान या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. दॅट्स इट. ओके,
समजलं? आलं लक्षात? हे एवढं साधं सोपं सरळ या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न, भारताच्या संचित निधीत पुढील खर्चाचा समावेश होतो. संचित निधीत कुठला? आता एक प्रश्न आहे, तुम्ही काय करायचं आहे, भारताचा संचित निधीचा आर्टिकल खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. ओके, बघू किती जणांना येते. संचित निधीत पुढील खर्चाचा समावेश असतो. काय 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 असतं? लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्षांचे वेतन असतं, संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचं वेतन असतं, राज्यसभेच्या सभापती आणि उपाध्यक्षांचं वेतन असतं, उच्च न्यायालय की जे राज्यासाठी असतात त्यांचं वेतन आणि भत्ते राज्याच्या संचित निधीतून दिले जातात. हे लक्षात ठेवा. कुणाच्या? राज्याच्या संचित निधीतून. अ, क आणि ड पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्याला तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर किंवा चुकीची विधानं ओळखायची आहेत. शासनाच्या आर्थिक व्यवहारांच्या व्यवस्थापनासाठी वित्त मंत्रालयास विशेष स्थान देण्यात आलेलं आहे. बरोबर आहे, फायनान्स मिनिस्ट्रीला. वित्त मंत्रालय देशाच्या संपूर्ण आर्थिक प्रश्नासाठी नेहमीच जबाबदार असतं. हे सुद्धा बरोबर आहे. वित्त मंत्रालय शासनाचा खर्च करणाऱ्या विविध खात्यांचं नियंत्रण व समन्वय साधतं. हे सुद्धा बरोबर आहे. कॉमन लॉजिकचा हा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 4 सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. थोडंसं वित्त मंत्रालयाबाबत आता वाचून घ्या. वित्त मंत्रालयाला अंतर्गत येणारे विभाग, वित्त मंत्रालयाचे वित्तमंत्री आणि राज्य वित्तमंत्री कोण आहेत. जर का तुम्ही सरळ सेवा करत असाल तर, कारण हे काही विचारू शकतात. इव्हन MPSC का सुद्धा काय विचारू शकते, कारण ग्रुप क आणि डच्या पोस्ट आता राज्यसेवेतून म्हणजे MPSCतून भरल्या जाणार आहेत, कंबाईन ग्रुप C मधून. त्याच्यामुळं असे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. कोण आहे वित्तमंत्री, कोण आहे वित्त राज्यमंत्री, विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर असणारी विधानं बाजूला काढायची आहेत. संसद कर वाढवू शकते? नाही वाढवू शकत. बघा, संसद काय काय करू शकते मी तुम्हाला सांगतो. संसद कर रद्द करू शकते, बरोबर आहे. संसद कर वाढवू शकत नाही, बरोबर आहे. आणि संसद कर कमी करू शकते. बघा, अ आणि ड ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक विधान यायला पाहिजे. संसद कर वाढवू शकते आणि कर वाढवू शकत नाही. अ आणि ड सोबत नको आहेत. अ आणि ड कुठं सोबत आहे का, तर कुठंच नाही आहेत, बरोबर. त्याच्यामुळं ते गेलं नाही. अ आणि ड सोबत कुठंच नाही. चला, त्याच्यामुळं आपला ऑप्शन गेला आता. म्हणजे कुठली उदाहरण, क, ड आणि ई पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक विधान, म्हणजे अ फक्त एकाच ठिकाणी आहे, इथं अ आहे पण तिथं ड नाही आहे. क, ड आणि ई हे 3 विधान आहेत तरी ते बरोबर आहेत. संसद कर रद्द करू शकतं, संसद कर वाढवू शकत नाही आणि संसद कर कमी करू शकते, टॅक्स कमी करू शकते. क, ड आणि ई, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर असणारी विधान आपल्याला ओळखायची आहेत. लगेच बरोबरला सर्कल करायचं. घटनादुरुस्ती विधेयक फक्त संसदेच्या कनिष्ठ सभागृहातच मांडलं जाऊ शकतं असं काही नाही आहे. लोकसभा किंवा राज्यसभा कुठेही मांडता येतं. घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निर्माण झालेल्या मतभेद संसदेत संयुक्त बैठकीची तरतूद नाही आहे. 2 सुद्धा चुकीचं आहे. संसद राज्यघटनेतील काही भाग विशेष बहुमताने बदल करू शकतं, बरोबर आहे. संसदेने मंजूर केलेल्या घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकतात, चुकीचं आहे. राष्ट्रपतींना नकाराधिकार वापरता येत नाही, ते बिल परतही पाठवता येत नाही, त्यांना मंजुरी द्यावीच लागते. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या विधेयकात संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे विशेष बहुमताने संमत करणं बंधनकारक आहे. कुठलं विधेयक संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमतानं संमत करणं आवश्यक आहे? कुठलं? घटनादुरुस्ती विधेयक. दॅट्स इट. सर्वसाधारण विधेयक साधा बहुमत, वित्त विधेयक धन विधेयक साधा बहुमत. दोन्ही सभागृह धन विधेयकाला राज्यसभेला अधिकारच नाही आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घटनादुरुस्ती विधेयक. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. बघा आता किती विधान आहेत? 3 विधान आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद केवळ सर्वसाधारण विधेयक आणि वित्त विधेयकासाठी लागू आहे, अर्थविधेयकासाठी नाही. ओके, ही तरतूद जी आहे चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला. हे सुद्धा बरोबर आहे. जर लोकसभा विसर्जित झाल्यामुळे विवादित विधेयक लोक पावले असेल तर संयुक्त बैठक बोलवता येत नाही, बरोबर आहे. राष्ट्रपतीने संयुक्त बैठक बोलवण्याची इच्छा सूचित केल्यानंतर लोकसभा विसर्जित झाली असेल तर संयुक्त बैठक बोलवता येते, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. एकही विधान या ठिकाणी चुकीचं नाही, हे लक्षात ठेवा. तिन्ही विधानं बरोबर आहेत. ओके, दॅट्स इट. आणि आत्तापर्यंत 3च वेळा
1961, 1978 आणि 2002 संयुक्त बैठका बोलवलेल्या आहेत. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 2 विधानं आहेत. कलम 112 नुसार राष्ट्रपती वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करतात. राष्ट्रपती व्यवस्था करतात आणि ते विधेयक अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री तिथे ॲक्च्युअल मांडतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे विधान जे आहे तर ते बरोबर आहे. 112 नुसार बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्दप्रयोग राज्यघटनेत तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. त्याला वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असंच म्हटलं जातं. काय म्हणते? कलम 265 नुसार कायद्याने प्राधिकृत केल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली करता येणार नाही. ओके, हे सुद्धा विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, बरोबर नसणारं म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान शोधायचं आहे. घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडलं जाऊ शकतं आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज नसते. राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज असते, हे लक्षात ठेवा. थोडंसं जमलिंग झालं इथं. राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज नसते, हे लक्षात ठेवा. नसते हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. घटनादुरुस्ती विधेयक एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडलं जाऊ शकतं आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज नसते. तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. ओके, सॉरी, माझं जमलं. हे बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयकाला राज्याने किती कालावधी संमती द्यावी याबाबत त्यांच्यावरती बंधन नाही, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं कुठलंही विधान चुकीचं नाही आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. चुकीचं विधान काढायचं होतं ना, त्याच्यामुळे दोन्ही विधानं जे आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताच्या अर्थमंत्रालयाच्या व्यय विभागाचे हे भाग आहेत. कुठले कुठले भाग आहेत ते सांगायचं आहे. एक महसूल विभाग आहे, नागरी खर्च विषयक विभाग आहे आणि संरक्षण विषयक खर्चाचा विभाग आहे. अंदाजपत्रकीय विभाग नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ, ब आणि ड असं कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. अ, ब आणि ड ही त्याची बरोबर उत्तरे आहेत. एखादं विधेयक हे धनविधेयक समजलं जातं जेव्हा ते पुढील तरतुदी संबंधित असतं. म्हणजे एखादं विधेयक धनविधेयक कधी समजलं जातं याच्याबद्दलचा प्रश्न आहे. पहिलं बघा, कोणताही कर आकारणं, रद्द करणं आणि कपात सुचवणं या तरतुदी असतील तर ते धनविधेयक समजलं जातं का? तर समजलं जातं. अ बरोबर आहे. ब काय म्हणते? संचित निधीतून प्रस्तावित विनियोग करणं हे सुद्धा बरोबर आहे. दंड आकारणं अथवा अन्य आर्थिक शिक्षा देणं हे चुकीचं आहे. परवान्यापोटी अथवा सेवा दिल्याबद्दलची फी आदी करणं हे सुद्धा चुकीचं आहे. अ आणि ब हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. चलो आगे बढो. खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळतात? आता इथं तुम्हाला जोड्या दिल्यात बरं का, ह्या कलमाच्या पुढं ते केलं. थोडीशी जागा नसल्यामुळे समजून घ्या. कुठल्या जोड्या बरोबर जुळत आहेत ते सांगायचं आहे. कलम 265, कायद्याने अधिकार दिल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी किंवा उघराणी केली जाणार नाही. उघराणी म्हणजे काढून टाकलं जाणार नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. कलम 266, कायदेमंडळाने दिलेल्या अधिकाराखेरीज कोणताही खर्च केला जाणार नाही. हे चुकीचं आहे. कलम 113, कोणतेही अनुदानार्थ मागणी राष्ट्रपतींची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही. हे बरोबर आहे. कलम 117 किंवा अनुच्छेद 117, कोणत्याही करात कपात करणं किंवा तो रद्द करणं यासाठी राष्ट्रपतींच्या शिफारशीची आवश्यकता असणार नाही. हे बरोबर आहे. अ, क आणि ड पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. म्हणजे जर का तुम्ही कलम पाहिली तर कलम 361 ते कलम 367 ही संकीर्ण कॅटेगरीतली कलम आहेत आणि त्याच्यामध्ये कलम 266 आपण ज्याच्याबद्दल आत्ता बोललो तर ते 266 काय म्हणते पहा. 266 भारताचा आणि राज्याचा संचित निधी आणि सार्वजनिक लेखा. म्हणजे 266 मध्ये संचित निधीबद्दलची तरतूद आहे. वरती मी तुम्हाला प्रश्न विचारला होता भारताचा संचित निधी संबंधीचं कलम कोणतं, तर त्याचं उत्तरही मी तुम्हाला इथंच दिले. हे लक्षात ठेवा. ओके, पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा. अर्थसंकल्प हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कुठल्या कलमामध्ये समाविष्ट आहे? मागाशी सांगितले कोणत्याही कलमामध्ये अर्थसंकल्प हा शब्द प्रयोग तुम्हाला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कलम 112 जे आहे तर ते केंद्रीय अर्थसंकल्प आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटले त्यांनी? वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. हे लक्षात ठेवा.
हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 265 काय आहे, कायद्याने अधिकार दिल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी किंवा उघराणी केली जाणार नाही. ओके. 110 धनविधेयक. पुढचा प्रश्न, एखाद्या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरवून त्यात बहुमताने निर्णय घेतला जातो. तेथे जर समान मत विभागणी झाली तर तो वाद कसा सोडवला जातो. म्हणजे तुम्ही काय केलं, संयुक्त बैठक बोलावली आणि संयुक्त बैठक बोलावून सुद्धा समानच परिस्थिती निर्माण झाली तर तिथं काय केलं जातं असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर काय केलं जातं तिथं, तर लोकसभेच्या सभापती आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतात. दॅट्स इट. कारण संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो, लोकसभेचा सभापती. तो अनुपस्थित असेल तर संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो, लोकसभेचा उपसभापती. आणि तो अनुपस्थित असेल तर संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतं, राज्यसभेचा उपाध्यक्ष. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कोणते साधन आहे. सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे साधन कोणते आहे असं त्यांनी विचारले. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बरोबर आहे. संसद बरोबर आहे. वित्त मंत्रालय बरोबर आहे. ओके. पर्याय क्रमांक अ, क आणि ड. पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे. योग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 नुसार राष्ट्रपती वित्तीय वर्षाबाबतचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील. 110 मध्ये विधेयकाबाबतची तरतूद आहे. तर 112 मध्ये या अर्थसंकल्पाची किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्राची तरतूद आहे. संसद कर वाढवू शकते, कमी करू किंवा रद्द करू शकते. संसद कर रद्द करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कमी करू शकते किंवा वाढवू शकते. त्याच्यामुळे एकही विधान योग्य नाही. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या संचित निधीमध्ये डॅश डॅश हे समाविष्ट होत नाही. कलम 266 266 कलम 266 संचित निधीशी संबंधित असणारं कलम आहे. काय समाविष्ट होत नाही तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. कारण याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी समाविष्ट होतात. दॅट्स इट. कॅन्सल केला आहे. पुढचा प्रश्न, अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते. अतारांकित प्रश्नाची उत्तरं लेखी स्वरूपात दिली जातात. लेखी, हे लक्षात ठेवा. आणि तारांकित प्रश्नाची उत्तरं तोंडी स्वरूपात असतात. 3 महिन्यात त्याची उत्तरं दिली जातात. किती? 3 महिन्यात. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने पहा आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान कोणतं आहे तर ते ओळखायचं आहे. लोकसभेमध्ये पारित न झालेलं परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेलं विधेयक लोकसभा विचलित झाल्यास व्यापगत होतं किंवा ते संपुष्टात येतं. असं होतं का? नाही येत. कारण ते लोकसभेत पारितच नाही झालं. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. संसदेने संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयक व्याप्तगत होतात. संस्थगित म्हणजे थांबला असेल तर, तहकूब झाला असेल तर नाही होत. त्याच्यामुळे दोन्ही विधानं जे आहेत तर ते चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, काही राज्य कायदेमंडळी दुगृहे आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात असहमती असल्यास कोणता पर्याय उपलब्ध असतो. म्हणजे काही राज्याची विधिमंडळे, म्हणजे भारतातल्या 6 राज्याची विधिमंडळे जी आहेत तर ती द्विगृही आहेत. म्हणजे तिथं विधान परिषद आणि विधानसभा ही 2 सभागृह आहेत. आणि एखादं विधेयक पारित करताना जर का तिथं मतभेद निर्माण झाला तर तिथं काय केलं जातं तर विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो. तिथं काही संयुक्त बैठकीची तरतूद नाही आहे. परंतु आर्टिकल 200 नुसार राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीसाठी राखून ठेवू शकतात. आणि हा राज्यपालाचा विवेकाधिकार आहे. त्याच्याबद्दलचं एक लेक्चर आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे. ते तुम्ही पहा. राज्यपालाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याच्याबद्दलचं एक लेक्चर आलेलं आहे. तिथं मी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे राज्यपालाबाबत. पुढचा प्रश्न, विधेयक मंजूर करण्यासंबंधात संसदेच्या 2 सभागृहामध्ये मतभिन्नता असल्यास असा अडथळा दूर करण्यासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे पुढील प्रकरणी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक होऊ शकते. कधी कधी होऊ शकते असं त्यांनी विचारलंय.
धनविधेयक आता कधी होऊ शकत नाही हे तुम्हाला माहीत पाहिजे. एक धनविधेयकाला होत नाही आणि घटना दुरुस्ती विधेयकाला होत नाही. अ आणि क कुठं कुठं आहेत? पहिलं विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर क कुठं आहे? चुकीचं आहे. ब आणि ड पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि ड. सर्वसाधारण विधेयक आणि वित्तीय विधेयकाबाबत संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, लोकसभा विसर्जित झाल्यावर त्याचे काय परिणाम होतात असं त्यांनी विचारले. तिच्या पुढे अथवा तिच्या समित्यापुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होतं का? तर होतं, व्हायलाच पाहिजे. लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयकं जरी त्यांची निर्मिती त्याच गृहात झाली असेल अथवा राज्यसभेकडून आलेली असतील ती रद्द होतात का? होतात. लोकसभेने मंजूर केलेले विधेयक परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होतं का? होतं. दोन्ही गृहाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी पाठवलं असेल तर ते रद्द होतं, तर ते रद्द होत नाही. ड चुकीचं आहे. बरोबर विधान आपल्याला शोधायची होती अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क. अ, ब आणि क. पुढचा प्रश्न, खालील जोड्या जुळवायच्या आहेत. तुम्हाला 3च जोड्या दिलेल्या आहेत. कपात प्रस्ताव, तर याच्या संबंधी हे काय म्हणतो मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्येच या कपात प्रस्तावाची मान्यताच म्हणतोय, माहिती सांगितलेली आहे. आता काय मी रिपीट करत बसत नाही. प्रतिकात्मक कपात किती असते? 100 रुपयांनी कमी करणं. धोरणात्मक कपात किती असते? 1 रुपयाने कमी करणं. आर्थिक कपात काय असतं? विशिष्ट रक्कम कमी करणं. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ ला 3, ब ला 2, क ला 1. हे पहिल्यांदाच याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, ऑक्ट्राय स्थानिक संस्था कर हा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला सांगतो आणि क आहे. हा काय एवढा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. 2014 राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलता. आपण हा घेऊ नाही, काही गरज नाही. हा प्रश्न रिपीट नाही होणार कधीच. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या आणि त्याच्याला तुम्हाला सत्य असणार आहे किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. राज्यसभेत मांडलेलं परंतु लोकसभेत न मांडलेलं गेलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. ओके, निष्कासित होत नाही बरोबर आहे, कारण ते लोकसभेत आलंच नाही अजून. लोकसभेने पारित केलेलं परंतु राज्यसभेत न मांडलेलं गेलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होतं, हे सुद्धा बरोबर आहे. मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयकं पारित करणं नवीन सरकारला अनिवार्य असतं, असं कोणतंही बंधन नाही. हे विधान चुकीचं आहे. अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर विधान आहे. बघा, लोकसभेनं पास केलेलं आणि राज्यसभेत प्रलंबित असलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास ते विधेयक रद्द होतं. राज्यसभेने पारित केलेलं आणि लोकसभेत पाठवलेलं परंतु ते विचाराधीन असलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास ते विधेयक भंग होतं. दोन्ही सभागृहांनी पारित केलेलं विधेयक आणि राष्ट्रपतींकडे पाठवलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. दोन्ही सभागृहांनी पारित केलेलं विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवलेलं विधेयक आणि राष्ट्रपतीनं संयुक्त बैठकीची गरज निर्माण केलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कधी निष्कासित होतं याची मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या विसर्जनाचे परिणाम काय काय होतात? आत्ता मी एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. बघा, लोकसभेने प्रलंबित असलेली सर्व विधेयकं रद्द होतात का? होतात. लोकसभेने मंजूर केलेलं परंतु राज्यसभेत अनिर्णित अवस्थेत प्रलंबित असलेलं विधेयक रद्द होतं का? होतं. राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी पाठवलेले विधेयक रद्द होतात का? तर ते होत नाहीत. प्रलंबित आश्वासने रद्द होत नाहीत आणि ते नवीन लोकसभेच्या शासकीय आश्वासन समितीद्वारे विचाराधीन राहतात. बरोबर आहे का? तर हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक अ, ब आणि ड हे 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे प्रलंबित आश्वासनं जी आहेत तर ती रद्द होत नाहीत आणि ती नवीन लोकसभेच्या शासकीय आश्वासन समितीद्वारे विचाराधीन राहतात. हे लक्षात ठेवा. ओके, समजलं? पुढचा प्रश्न, कार्यकारी व्यवस्थापन व कायदेशीर नियंत्रणाचं प्रभावी साधन कोणतं? कार्यकारी नियंत्रण आणि कायदेशीर व्यवस्थापनाचं प्रभावी साधन कोणतं? तर अंदाजपत्रक, बजेट कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र त्याला असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, राजकोषीय उत्तरदायित्व आणि व्यवस्थापन अधिनियम 2003 नुसार कोणती 3 विवरणे संसदेत सादर करावी लागतात? असा प्रश्न आहे. कोणती 3 विवरणे जी आहेत तर ती संसदेत सादर करावी लागतात? काय असेल याचं उत्तर? तर बघा, एकीकृत वित्तीय विवरण हे काय सादर करावं लागत नाही. स्थूल आर्थिक आराखडा विवरण हे सादर करावं लागतं.
मध्यम अवधी राजकोषीय धोरण विवरण सादर करावं लागतं. राजकोषीय धोरण व्यूहरचना विवरण सादर करावं लागतं. ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 3. ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. 3 विधाने दिलेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक विधान तुम्हाला ओळखायचं आहे. द्रवशास्तीची तरतूद करणारं विधेयक हे धन विधेयक असेलच असं नाही. हे विधेयक बरोबर आहे. एकत्रित निधीतून खर्चाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असं नाही. हे सुद्धा बरोबर आहे. ओके. संघाच्या लेखापरीक्षणाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असं नाही. संघ राज्य जे आहे त्याच्या लेखापरीक्षणाचं विधेयक असतं तर ते धन विधेयकच असतं. क जे आहे तर ते चुकीचं आहे. अ आणि ब हे अचूक आहेत आणि क चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. प्रश्न साधा सोपा सरळ होता, परंतु आपण त्या ठिकाणी किचकट बनवण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात ठेवा. पुढचे काही शेवटचे प्रश्न राहिलेले आहेत आणि मग आता आपण थांबूया. खालील विधानं विचारात घ्या किंवा खालील विधानं पहा आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडलं जात नाही. बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीनंच धनविधेयक संसदेत मांडलं जातं. त्याच्यामुळं राष्ट्रपती धनविधेयक पुनर्विचारात पाठवू शकत नाहीत किंवा ते नाकारू शकत नाहीत. धनविधेयकाचं कलम 110 आणि धनविधेयकाबाबतची प्रक्रिया कलम 109 हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक अ जे आहे तर ते बरोबर आहे. ब काय म्हणते? केंद्र व राज्य सरकारमधील करांचं वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. फायनान्स कमिशन हे कलम 280 नुसार दर 5 वर्षाने किंवा गरज पडल्यास राष्ट्रपती याची नियुक्ती करतात. त्याच्यामुळं ब जे आहे तर ते चुकीचं आहे. केंद्र आणि राज्यामध्ये महसुलाची किंवा कराची वाटणी करण्याची जबाबदारी ह्या वित्त आयोगाची असते किंवा फायनान्स कमिशनची असते. कलम 280 नुसार हे फायनान्स कमिशन स्थापन करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. ते दर 5 वर्षाने किंवा गरज पडल्यास 5 वर्ष होण्याच्या अगोदरसुद्धा या वित्त आयोगाची स्थापना करू शकतात. त्याच्यामुळे फक्त अ विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी लोकसभेचा कोणता विशेषाधिकार आहे? लोकसभेचा विशेषाधिकार त्यांनी विचारले. धनविधेयक मांडणं 110 नुसार हा विशेषाधिकार आहे. मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणं नो कॉन्फिडन्स मोशन आहे. मी सुरुवातीला सांगितले हा अविश्वास ठराव जो आहे तर तो फक्त लोकसभेत मांडता येतो. लोकसभेच्या नियम 198 नुसार हे लक्षात ठेवा. अविश्वास ठरावाची कुठंही राज्यघटनेत तरतूद करण्यात आलेली नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. राष्ट्रपतीद्वारे महाभियोग चालवणं तर हा राज्यसभेत किंवा लोकसभेत मांडता येतो. आणीबाणी घोषणेस मान्यता देणं राज्यसभा आणि लोकसभेची समान तिथं गरज असते. त्याच्यामुळं अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब. आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. धनविधेयक डॅश डॅश प्रस्तुत केलं जातं, कुठं मांडलं जातं असं त्यांचं मत आहे. कलम 110 नुसार धनविधेयक फक्त लोकसभेतच मांडलं जातं. आलं लक्षात? आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, केंद्र व घटक राज्य यांच्यातील राजस्व विभाजन कुठल्या अधिनियमावरती आधारित आहे? हा थोडासा जुना प्रश्न आहे. 2011चा वन लायनर. हे 1935च्या कायद्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या कायद्यावरती आधारित ते करण्यात आलेलं आहे. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935चा कायदा आहे. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटने पारित केलेला भारतासाठीचा हा एकूणात सर्व कायद्यातला सर्वात मोठा कायदा म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. 350पेक्षा जास्त कलम, 22 भाग याच्यामध्ये समाविष्ट असल्याचं दिसतं. आणि भारताच्या राज्यघटनेत 70% जास्त भाग जो आहे तर तो 1935च्या कायद्यातून आपण स्वीकारलेला आहे. आणि हा 1935चा कायदा होता तर तत्कालीन 2 देशांसाठी निर्माण करण्यात आला होता. एक तत्कालीन बर्मा म्हणजे आत्ताचा म्यानमार आणि भारत. हे लक्षात ठेवा. 1935चा कायदा अतिशय महत्त्वाचा कायदा होता. याच्यातल्या बऱ्याचशा तरतुदी आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आहेत. तर अशा रीतीनं संसदीय प्रक्रियेबद्दलचे जे प्रश्न होते तर ते आपण इथं सगळे घेतलेले आहेत. 2025 आणि 26 MPSC आणि UPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जर का तुम्ही अभ्यास करत असाल तर अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन, बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे VGS ई-स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. सध्या VGS ई-स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे.
या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. कोणता भाग किंवा घटक समजला नसेल तर तेही सांगा. जर का तुम्हाला 2025-26साठी MPSC आणि UPSCसाठी PSR ऑप्शनल, मेन्समधला GS पेपर 2, एसे रायटिंग, आन्सर रायटिंग, याशिवाय NCERT रिव्हिजन बॅच, या ज्या काही 1-to-1 पर्सनल मेंटरशिप बॅच असतील, याचा जर का तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता. याच्यासाठी नाममात्र फी आहे, ती फी तुम्ही पेड करून या बॅच घेऊ शकता. ओके, आलं लक्षात? तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.